करत आहे. यावेळेला बॉल वळला, थोडासा मागे होता आणि दिनूची बॅट त्या ठिकाणी फिरताना पाहायला मिळाली आहे. हाही बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक खेळलाय 6 धावांसाठी सिक्सर. साहेब नक्कीच या खरं तर व्यासपीठाला मात्र नक्कीच पूर्णविराम देतील. साहेबांना शेवटचा आम्ही विनंती करू की आपण या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक सूरजजी म्हात्रे साहेबांचा स्वाभाविक खेळ आहे, त्या स्वाभाविक खेळाला मात्र त्यांना नाही दिला. जागेवरनं पीक खेळलाय बॉल, फट प्लेसमेंट चांगली झाली, बॉल कनेक्ट झाला तरी सुद्धा 4 किंवा 6 येऊ शकतात. ह्याच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. जागेवरनं स्टँड अँड डिलिव्हर बाय दिनू कांबळे केलाय, कम बॅक केलंय, पुढे गेले, पुढे जाऊन बॉल पर्यंत पोहोचले, ड्राईव्ह केलं बॉलला. अगदी आपण पाहिला फिल्डर तिकडे होते, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. स्टँडर्ड मात्र ज्यांच्याकडे छत्री आहे ते छत्री उघडतात आणि पहिला वार येईल. हा आलाय ऑन साइड आउट स्टँडिंग ऑन ड्राईव्ह. कांबळेच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार. रणसंख्या पोहोचली 30-70 ऑन दी स्कोर बोर्ड नाव. मुंबई आणि मुंबई म्हणजे क्रिकेटची पंढरी, रबर बॉलची जन्मभूमी. इथेच या रबर बॉलला सुरुवात झाली. पूर्वी पावसाळ्यातलं क्रिकेट म्हटलं. यावेळेला पटका समोरच्या दिशेने लांब लचक मारलाय. दिनू यांची हीच खासियत आहे, टायमिंग लाजबाब असतं आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे 6 धावा सिक्सर. दिनू कांबळे टायमिंग लाजबाब आणि सिक्सर आलाय. 7 धावा धावफलकावर आहे. वाशिक पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा, त्याला समोरच्या दिशेने चांगला फटका खेळलाय. षटकार दिनू कांबळे. या षटकाराविषयी धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळते. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 23 बॉलचा खेळ बाकी आणि 30 धावांची आवश्यकता. वाशिक शेख याही वेळेला उसळी होती, त्याच्यावर प्रहार केलाय. एफर्ट चांगले होते परंतु बॉल नाही थांबलाय, तो षटकाराच्या बाहेरच गेलाय. सिक्सर. दिनू लय मध्ये येताना पाहायला मिळत आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल, यावेळेला समोरच्या दिशेने उडवलेला हा फटका आणि आणखीन एक बॉल सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. दिनूचं टायमिंग होतं यावेळेला सिक्सर. 19 बॉलमध्ये 18. बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. काही डॉट बॉल आले परंतु पुन्हा एकदा दिनूकडे शहरात देखील आहे. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न केला जरूर होता. एक धाव तिकडे घेतली जाईल. वाघमारे पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. दिनू कांबळे यांना थांबवणं तेवढं सोपं नाहीये. हवाई यात्रा बॉलची 6 धावा सिक्सर. आज दिवसभरात दिनू कांबळे यांनी देखील दाखवलंय. षटकार खेळलाय. धावसंख्येला दिनू फेकलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॉल जसा बॅटला लागला टक असा आवाज आला आणि सगळ्यांच्या माना गेल्या सीमारेषेच्या पलीकडे. मिळतात. दिनू कांबळे 2 बॉल होते प्रसन्नचे आणि आता मात्र प्रसन्न केलंय दिनूने आपल्या टीमला सिक्सर. धीरज भोईरचे कौतुक करा.